नागडे रोडवरील नागडा चौक परिसरात नागडे रेल्वे गेटच्या अलीकडे असलेल्या चौफुलीजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मोठ्या प्रमाणात महत्त्वाची ओळखपत्रे पडलेली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या कचऱ्यामध्ये अनेक नागरिकांची आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच मतदान ओळखपत्रे पडलेली असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले। रस्त्यालगत असलेल्या कचऱ्याच्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात महत्त्वाची वैयक्तिक कागदपत्रे आढळून आल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। ही कागदपत्रे नेमकी कोणाची आहेत, ती येथे कशी आली, एवढ्या मोठ्या संख्येने ओळखपत्रे एकाच ठिकाणी कचऱ्यात कशी पडली, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहे। शेख व माझे मित्र इम्रान भाई शेख आणि अजून आमचे एक मित्र आहे, म्हणजे आम्ही रोज संध्याकाळी या ठिकाणी आता फिरायला येतो या नागड्या रोडला। आणि चौकीजवळ जे आहे तो थोडाला आमचं निदर्शन आलंय। बघा, आम्ही जे बघितलं त्याच्यात पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड भरपूर प्रमाणात असे फेकून दिलेले दिसले। त्याच्यामुळे आमचं एक म्हणणं आहे की शासनाने एक लक्ष द्यावं या गोष्टीकडे। हे काय म्हणजे एक डुप्लिकेट झालेलं आहे, तो कोणी काही गैरप्रकार केलेला आहे, त्याच्याकडे लक्ष देऊन बारकाईने लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करावी, पाहिजे चौकशी करावी। आम्ही रोजच्या प्रमाणे संध्याकाळी फिरायला जात असतो आणि आज आम्ही बघितलं का चौकीच्या शेजारी हे चौफुली जवळ कचऱ्याच्या कुंडीमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड असे म्हणजे कामाची वस्तू इथं आम्हाला आढळले। आणि आमची हीच विनंती आहे की हे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात हे वस्तू कस काय आले, कुठून आले काय, आणि जास्त प्रमाणात आहे, 1-2 नाही किंवा 50-60 पेक्षा जास्त इथं आधार कार्ड, पॅन कार्ड, या आधार कार्ड, पॅन कार्डांचा कोणीही काही गैरवापर करू शकतो। आम्ही शासनाला एवढीच विनंती करतो की हे कुठून आले, कस काय आले याची चौकशी व्हावी आणि याचा पूर्णपणे निवाडा। सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येथे मिळतात आकर्षक लक्झरी एसी रूम्स, भव्य बॅक्वेट हॉल आणि शहरातील सर्वात सुंदर टेरेस गार्डन। आकाशाच्या सानिध्यात मल्टी क्युजन रेस्टॉरंट तुमच्या चवीची खास काळजी घेईल। ठिकाण उपजिल्हा रुग्णालया शेजारी येवला, कोपरगाव रोड, येवला। हॉटेल वर्मा पॅलेस एकदा भेट दिली की पुन्हा यायलाच आवडेल।